अजितदादा ज्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्युमुखी पडले त्या लर्जेट 45 विमानाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हेच विमान सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर मोठ्या अपघाताला सामोरे गेले होते। त्या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले होते आणि संबंधित अपघाताचा अहवालही उपलब्ध आहे। अशा पार्श्वभूमीवर अनेक तांत्रिक त्रुटी नोंदवलेल्या या सिरीजच्या विमानाला पुन्हा उड्डाणासाठी परवानगी कशी देण्यात आली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। ही परवानगी कोणी दिली? नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत नेमकी कोणती भूमिका बजावली याची स्पष्टता आवश्यक आहे। माहितीनुसार हे विमान व्हेंचर्स या ऑपरेटरचे असून ही कंपनी जुनी व संशयास्पद स्थितीतील विमानांचा वापर व्हिप ड्युटीसाठी करत असल्याचे आरोप होत आहेत। कंपनीचे कार्यालय दिल्लीतील महिपालपूर येथे असून मालक कॅप्टन रोहित सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे। अजितदादांच्या मृत्यूची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याची जोरदार मागणी केली जात आहे।